आम्ही बुलढाणा जाऊन आलो. बुलढाणा कलेक्टर त्यांना सर्वांना निवेदन दिले. तर तिथंच आम्ही तिथं ज्या प्रशासनाने दुकानं काढून दिलेल्या त्या पाहिल्या आपण. तर तिथं आणि आणि काही ठिकाणी त्यांनी 1 लाख दुकानं काढून दिले. असे आम्ही त्याचे फोटोही काढले. आता ते तुमच्यामध्ये तेवढी ताकद आहे आणि आम्हाला 100% तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही आम्हाला चाल नाही, आम्हाला नोटीस ठेवचाल नाही. कारण तुम्ही आमच्या सध्या मायबाप आहे आणि तुम्ही आम्हाला हा न्याय दिला तर आम्ही घरामध्ये देवाच्या बाजूला तुमचा कुठं होत आता. म्हणजे तुम्हाला इतकं म्हणजे त्या शिवला तुम्ही सांगा तर शिव काय शिवचा बाप आहे की तुमच्यामध्ये तेवढी ताकद आहे. आता तुम्ही त्याला ते सांगा लावा आणि आम्हाला थोडंसं लेखी 2 ओळी तेवढ्या द्या बाबा. तुम्हाला तिथं नियोजन करता येईल. आपला जो निधी आपल्याला भेटणार आहे तो निधी भेटल्याबरोबर ज्या जागा आपल्या फाइंड आउट होती तिथं आपण दुकानं बांधणं सुरू करतो आणि ते दुकानं तुम्हाला भाड्याने देता आले पाहिजे. तुम्हाला काही बोलणार नाही. आपण साहेबांशी बोलणं चालू आहे ते आपण करू. आज आपण इथे कशासाठी आलो होता काय सांगाल? खामगाव शहरातील बेरोजगार अतिक्रमणधारक जे स्वयंरोजगार करून उदरनिर्वाह करत होते अशा सर्व लोकांना तानाशाही पद्धतीने ज्या पद्धतीने अतिक्रमण काढून बेरोजगार केलं गेलं त्याचं सर्वांचं नियोजन आम्ही शासन प्रशासनाकडे दिलं. आकाशभाऊ फुलकर हे आजपर्यंत खामगावमध्ये नव्हते, ते अधिवेशनात होते. तर त्यांच्याकडून आम्हाला फोन आला की तुम्हाला आम्ही सर्वांना इथं बोलवून घेते आणि तुमच्या काय मागण्या आम्हाला सांगा. आम्ही त्यांना आमच्या सर्व मागण्या सांगितल्या. या सर्व स्वयंरोजगार करणाऱ्या लोकांना पर्यायी जागा ही परमनंट मिळाली पाहिजे आणि अल्पशा दरात मिळाली पाहिजे. जो जिथं व्यवसाय करत असेल त्याला जी जागा मिळाली पाहिजे अशा मागण्या यांच्यावर ठेवल्या व ज्या पद्धतीने तार फेन्सिंग करून त्या रोजगारांना बेरोजगार करण्यात आलं त्या तार फेन्सिंग सर्व काढून तिथं आतल्या आत यांना रोजगार करण्याची संधी द्यावी असं सांगितलं. दादाने सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांकडे हा विषय ठेवला व तुमच्याकरता मोठ्या प्रमाणात निधी मी ओढून आणत आहे आणि लवकरच 1 ते 1.5 महिन्याच्या सर्व खामगावकरांची जिथं जिथं जागा सरकारी जागा असेल, पर्यायी जागा असेल, सेफ झोन असेल अशा सर्व ठिकाणी तुम्हाला जागा उपलब्ध करून देण्यात येईल असं यांनी आम्हाला इथं आश्वासन दिलं.